2 पाय आर. एक राउंड कंप्लीट करल्यानंतर आपल्याला काय विचारलं, हाऊ मच डिस्टन्स शी वॉक अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. सो डिस्टन्स इज 2 पाय आर. 2 into 3.14 जर घेतलं आणि 100 मीटर जर डिस्टन्स घेतलं तर तुम्ही याला करू शकता 100 मधला तो डिस्टन्स म्हणजे याला तुम्ही 314 upon 100 into 100. 2020 गेट कॅन्सल. पॉइंट नंतर 2 डिजिट आहे म्हणून 2 झिरो. पॉइंट काढण्यासाठी खाली 2 झिरो. 342 628 मीटर असेल तर मीटर. यस, 600 मीटर रेडियस मीटर मध्ये. आणि व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ज्या पॉइंट पासून गेली ती त्याच पॉइंट वर येत आहे म्हणजे व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. 0. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम P and goes to point Q. एक कार दिली आहे, दिस इज पॉइंट P, दिस इज पॉइंट Q. पॉइंट P पासून गेली Q पर्यंत आणि हे डिस्टन्स दिलेला आहे 360 मीटर. हा पॉइंट आहे Q. आणि रिटर्न अँड रिटर्न टू पॉइंट P. हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. 360 जाणे 360 येणे. बोला डिस्टन्स 360 plus 360 720 मीटर. अँड व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट. पटकन सांगा, ज्या पॉइंट पासून गेला त्याच पॉइंट वर रिटर्न आला. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. 0 मीटर. 0 मीटर इज द डिस्प्लेसमेंट कव्हर. दॅट इज कव्हर. क्लियर. सो दिस इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके. नेक्स्ट बघू आपण स्पीड अँड वेलोसिटी. स्पीड अँड वेलोसिटीचा कन्सेप्ट हा डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट वरच बेस आहे. दोन क्वांटिटी समजतील स्पीड अँड वेलोसिटी तेव्हा समजतील जेव्हा आपल्याला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट कळतं. सो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट कळल्यानंतरच आपण स्पीड अँड वेलोसिटीकडे जाणार. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो स्पीड. स्पीड. व्हॉट इज स्पीड. Distance covered in unit time is called as what? Speed. Distance covered by object in unit time is called as speed. Speed चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. स्पीड इज इक्वल टू काय असतो, आपण डिफरन्स मध्ये लिहिलाच होता. डिस्टन्स. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड क्वांटिटी कोणती आहे हे आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर डिस्टन्स कोणती क्वांटिटी आहे पटकन सांगा. स्केलर. टाइम कोणती आहे. स्केलर. स्केलर अपॉन स्केलर इज अ स्केलर means speed is a scalar quantity. Speed is a scalar quantity. दुसरीकडे डिस्प्लेसमेंट वर डिपेंड करते वेलोसिटी. सो वेलोसिटीची डेफिनेशन सांगताना काय सांगायचं असतं. डिस्प्लेसमेंट कव्हर्ड इन युनिट टाइम इज कॉल्ड एज व्हॉट. वेलोसिटी. डिस्प्लेसमेंट कव्हर्ड इन unit time is called as velocity. So velocity is a formula. Displacement upon time. So displacement upon time. मला सांगा velocity कोणती क्वांटिटी आहे फाइंड आउट करायचं असेल तर डिस्प्लेसमेंट कोणती आहे. वेक्टर. टाइम कोणती आहे. स्केलर. लक्षात ठेवायचं वेक्टर म्हणजे मायनस समजा, स्केलर म्हणजे प्लस समजा. मायनस अपॉन प्लस जर केलं तर आन्सर मायनस येते. म्हणजे वेक्टर अपॉन स्केलर केलं तर काय यायला पाहिजे. वेक्टर क्वांटिटी. सो यावरून लक्षात येते व्ही स्पीड वरून स्केलर. एस वेलोसिटी वरून व्ही लक्षात येते वेक्टर. सो वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. लक्षात ठेवायचं. स्पीड ची डेफिनेशन अशी पण सांगितली जाते डिस्टन्स अपॉन टाइम. rate at which a unit distance covered. Velocity ची एक डेफिनेशन आहे ती दिली जाते. ती लिहितो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ही डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट is called velocity. Important. तुम्ही असं पण घेऊ शकता डिस्प्लेसमेंट कव्हर्ड इन युनिट टाइम इज कॉल्ड एज वेलोसिटी किंवा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज वेलोसिटी. रेट म्हणजे अपॉन टाइम. हा शॉर्टकट आहे. रेट म्हणजे अपॉन टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ज्या रेटने चेंज होतो दॅट इज कॉल्ड
फॉर्म्युला आणखी येतो स्पीड मध्ये, ॲव्हरेज स्पीड टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, this is the formula for average speed. Average velocity formula तसाच आहे, total displacement upon total time. So this is the formula for average velocity. कधी कधी average velocity विचारतात, कधी कधी average speed विचारलं जाते. So average speed करताना total distance upon total time. सपोज ए पॉइंट पासून गेला असेल, बी पॉइंट पर्यंत गेला, सी पॉइंट पर्यंत गेला, डी पॉइंट पर्यंत गेला, ई पॉइंट पर्यंत गेला, हे डिस्टन्स आणि सगळ्यांची ॲडिशन केली, वी विल गेट टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम इज ॲव्हरेज स्पीड. असंच वेलॉसिटी काढण्यासाठी टोटल डिस्प्लेसमेंट, सगळ्या डिस्प्लेसमेंटची ॲडिशन करायची, टोटल टाइमने डिवाइड करायचं, वी गेट ॲव्हरेज वेलॉसिटी. लक्षात ठेवायचं. व्हॉट इज द युनिट ऑफ डिनोट कशाने करायचं, स्पीड आणि वेलॉसिटी. जसं डिस्टन्स कशाने डिनोट केलं सांगा पटकन, एस. व्हॉट इज द युनिट ऑफ डिस्टन्स, मीटर. बिलकुल करेक्ट. वेलॉसिटी आणि स्पीड दोघेही व्ही न डिनोट करतात, स्मॉल व्ही लेटर तुम्ही सांगू शकता, व्ही ने डिनोट केल्या जाते. स्पीड सुद्धा व्ही न डिनोट करतात, वेलॉसिटी सुद्धा व्ही न डिनोट केल्या जाते. लक्षात घ्या, स्पीड इज डिनोटेड बाय व्ही, velocity is also denoted by v. Speed चं युनिट जर विचारलं, what is the SI unit of speed? So distance चं युनिट काय, मीटर. टाइम चं युनिट काय, सेकंड. So speed चं युनिट झालं मीटर पर सेकंड. what is the unit of velocity? परत डिस्प्लेसमेंट चं युनिट काय, मीटर. what is the unit of time, सेकंड. So याचं सुद्धा युनिट सेम आहे, मीटर पर सेकंड. परंतु दोघांमध्ये काही सिमिलॅरिटी पण आहे, दोघांमध्ये काही डिफरन्स सुद्धा आहे. डिफरन्स नंतर सांगतो. नेक्स्ट, तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स झिरो कधीही नसते, कधीच नसते. सो जर डिस्टन्सच झिरो होणार नाही, कधीच नाही, तर मला सांगा स्पीड झिरो होईल का, नो. सो नेव्हर, स्पीड नेव्हर झिरो, बिकॉज डिस्टन्स नेव्हर झिरो. स्पीड कधी झिरो होणार, हां, velocity can be zero. How? velocity मध्ये तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट झिरो होऊ शकते. एक्झाम्पल, सर्कलचा एक राऊंड कंप्लीट केला म्हणजे डिस्प्लेसमेंट किती, झिरो. सो झिरो अपॉन एनिथिंग इज झिरो. सो त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता velocity कॅन बी झिरो, बट डिस्टन्स झिरो नसल्यामुळे स्पीड कधीही झिरो होणार नाही. हा एक मेजर डिफरन्स आहे स्पीड आणि velocity मधला. स्पीड झिरो कधीच होणार नाही, velocity can be zero. So this is what speed and velocity. Is it clear? Definition सांगायची झाली तर पहिल्यांदा सांगितले मी, डिस्टन्स कवर्ड पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज स्पीड. डिस्प्लेसमेंट कवर्ड पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. वेलॉसिटीचं युनिट जर विचारलं तर मीटर पर सेकंड. डिस्टन्स स्पीडचं युनिट विचारलं तर ते सुद्धा मीटर पर सेकंड. क्लिअर? पण कधी कधी डिस्टन्स किंवा वेलॉसिटीचं जे युनिट आहे ते मीटर पर सेकंड न देता किलोमीटर पर आवर मध्ये दिले जाते. मग अशा वेळेस SI युनिट किलोमीटर पर आवर तर नाही आहे, मग आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन करावं लागते मीटर पर सेकंड. पर सेकंड. फॉर एक्झाम्पल 72 किलोमीटर पर आवरनी एखादी गाडी जात आहे. स्पीड किंवा वेलॉसिटी काही घेणं देणं नाही, सध्या फक्त कन्व्हर्जन पाहायचं. सो स्पीड अँड वेलॉसिटी सध्या काहीच टेन्शन नाही घ्यायचं. स्पीड इज इक्वल्स टू 72 किलोमीटर पर आवर प्रॉब्लेममध्ये दिली. मग आपल्याला फाइंड आउट करायला सांगतात डिफरंट गोष्टी. मग त्यावेळेस आपल्याला 72 किलोमीटर पर आवर आहे, आपल्याला 72 किलोमीटर पर आवर कन्वर्ट करावा लागतो SI मध्ये, बिकॉज किलोमीटर पर आवर इज नॉट एस युनिट. सो या सिच्युएशनमध्ये काय करायचं, शॉर्टकट सांगतो तो लक्षात ठेवा. याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं, लक्षात ठेवायचं. टू कन्वर्ट किलोमीटर पर आवर, सो वी हॅव टू मल्टिप्लाय बाय
काय 5/18 आणि आता हे झालं मीटर पर सेकंड. बस एवढी क्वांटिटी लक्षात ठेवा. 5/18 ने काय करायचं मल्टिप्लाय. आता मी याला मल्टिप्लाय करतो 72 इंटू 5/18 आणि याचं कन्वर्जन झालं कशा डायरेक्टली मीटर पर सेकंड. 18 ने डिवाइड करा. 18 मधला 18 4 जा 72 5 4 जा 20 मीटर पर सेकंड. दिस इज व्हॉट velocity in meter per second. असं तुम्हाला काहीही देऊ शकतात. आता इथे 18 ने डिवाइड झालं म्हणून नाही झालं तर मग असं नाही करायचं. फॉर एक्झाम्पल 100 दिलं, सपोज 100 किलोमीटर पर आवर दिलं आणि आता तुम्हाला सांगितलं आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, मग त्यासाठी कन्वर्ट करावं लागेल ना. सो वी विल कन्वर्ट इट 100 इंटू 5/18 मीटर पर सेकंड. त्याला डिवाइड करायचं. यस, डिवाइड करायचं किंवा मग अगोदर मल्टिप्लाय करा, मग 18 ने डिवाइड करा. डेसिमल पॉईंट मध्ये आन्सर येईल, पण तेच घ्यायचं कारण तेच मीटर पर सेकंड. पण जनरली काय असते, हा 72 म्हणजे 18च्या टेबलमध्ये येणारा नंबर असते, तो 18च्या टेबलमध्ये येणारा नंबरच जनरली दिला जातो, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन इझी होईल. परंतु कधी कधी जर नसेल, काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये नसते, मग अशाच डेसिमल पॉईंटमध्ये आलेला आन्सर सुद्धा कन्सिडर करायचं. सो दिस इज कन्वर्जन ऑफ किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंड. शॉर्टकट तुम्ही लिहू शकता. टू कन्वर्ट किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंड असेल तर त्याला 5/18 काय करायचं मल्टिप्लाय. किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर 5/18 मल्टिप्लाय. कधी कधी 5 मीटर पर सेकंड आन्सर येते शेवटी आणि आपल्याला जाणून विचारलं जाते, कॅल्क्युलेशन करायला सांगितलं जाते की कन्वर्ट द आन्सर इंटू किलोमीटर पर आवर. मग अशा किंवा ऑप्शन्समध्ये कधी किती किलोमीटर पर आवर असतात, मग अशा वेळेस याला कन्वर्ट करायचं कसं. फॉर एक्झाम्पल आता आला होता आपला आन्सर 20 मीटर पर सेकंड. मग अशा वेळेस आता याला किलोमीटर पर आवर मध्ये कसं करायचं. सो 20 ला डिवाइड करायचं. इथं मल्टिप्लाय केलं आपण अगोदरच्या आन्सर मध्ये, याला डिवाइड करायचं 5/18. आता हे झालं किलोमीटर पर आवर. बघा तेवढंच आहे. 72 डिवाइडचं कन्वर्जन मल्टिप्लिकेशन हे झालं 18/5. 5 1 जा 5 4 जा 18 4 जा 72 किलोमीटर पर आवर. म्हणजेच मीटर पर सेकंडचं कन्वर्जन किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर 5/18 मल्टिप्लाय करा, इथं डिवाइड करा 5/18. आता हे झालं किलोमीटर पर आवर. हे लक्षात ठेवायचं. किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर 5/18 मल्टिप्लाय करायचं. मीटर पर सेकंडचं कन्वर्जन किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर 5/18 डिवाइड करायचं. यू विल गेट आन्सर. जेव्हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू जे दिलेले आहेत यामध्ये, तेव्हा तुमच्या आणखी लक्षात येईल. सो दिस इज स्पीड अँड वेलॉसिटी. आता बघू, जसं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मधला डिफरन्स बघितला आपण, तसा स्पीड अँड वेलॉसिटी मधला डिफरन्स बघू. ओके, difference between speed and velocity. So what is speed? Distance covered in unit time is called as speed, whereas what is velocity? Displacement covered in unit time is called as velocity. It is related with distance. काय फॉर्म्युला आहे स्पीडचा? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, मीन्स इट इज रिलेटेड विथ डिस्टन्स. velocity काय फॉर्म्युला आहे? velocity is equal to displacement upon time, means it is related with displacement. Speed never be zero. Speed कधीच झिरो असणार नाही. velocity can be zero. याचा अर्थ हा नाही की गाडी सर थांबलेली आहे आणि मग आता स्पीड तर झिरो आहे, असं नाही. जेव्हा मोशनमध्ये असेल त्यावेळेस, परंतु मोशनमध्येच असताना velocity झिरो असू शकते. It is a scalar quantity. Speed is a scalar quantity because it required only magnitude. It is a vector quantity. It required both magnitude as well as direction. Speed is always greater than or equal to velocity. Velocity always less than or equal to speed. And next, speed has only magnitude, whereas velocity has both magnitude as well as
direction. So this is the difference between speed and velocity. Uniform and non-uniform motion. Uniform and non-uniform motion आपल्याला बघायचं आहे. What do you mean by uniform? Uniform means सारखं. तुम्ही स्कूलमध्ये युनिफॉर्म मध्ये जाणार, सो युनिफॉर्म मध्ये सर्व विद्यार्थी कसे दिसतात? सारखे दिसतात. सो युनिफॉर्म मीन्स सेम, नॉन युनिफॉर्म मीन्स नॉट सेम. सो युनिफॉर्म मोशन सांगायचं झालं तर एक एक्झाम्पल सांगतो. एक कार आहे जी ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेली, बी पासून सी पॉइंट पर्यंत गेली. दिस इज 5 मीटर, 5 मीटर, सपोज दिस इज 10 मीटर. डी पॉइंट A to B जायला 1 सेकंड लागला, B to C जायला सुद्धा 1 सेकंड लागला, C to D जायला 2 सेकंड्स लागले. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर 5 मीटर इन 1 सेकंडच झालं. सो इन दिस सिच्युएशन यू कॅन सी दॅट इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जर तुम्ही याला 1 सेकंड केलं म्हणजे इक्वल इंटरवल होता, आता हा 5 मीटरच होतो, परत 1 सेकंड 5 मीटर. सो एव्हरी डिस्टन्स इज कव्हर्ड. तुम्ही जर सध्या समजण्यासाठी याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं तरी चालेल. सो एव्हरी डिस्टन्स इज ऑफ 1 सेकंड अँड डिस्टन्स इज ऑफ 5 मीटर अँड टाइम इज ऑफ 1 सेकंड. सो या सिच्युएशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की दॅट कार कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो ज्या मोशन मध्ये ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, that motion is called as uniform motion. काय म्हणायचं? युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन ची डेफिनेशन काय? when an object covers equal distance in equal interval of time is called as uniform motion. Clear? Exactly याच्या अपोजिट नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन साठी परत एक एक्झाम्पल घेऊ. A car is moving from A to B, that is 5 meter in 1 second. B to C 7 meter in 2 seconds. C to D 10 meter in 1 second. यालाही 1 सेकंड येतो. आता बघा इक्वल इंटरवल ऑफ टाइम आहे, परंतु डिस्टन्स जे कव्हर्ड केलेलं आहे इट इज अनइक्वल. सो या सिच्युएशन मध्ये आपण सांगू शकतो की व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर्स unequal distances in equal interval of time, then this type of motion is called as non-uniform motion. So what is non-uniform motion? When an object covers unequal distances in equal interval of time, then that motion is called as what? Uniform motion. Clear? So these are the two simple definitions of uniform motion and non-uniform motion. बरोबर? यानंतरचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, that is what? Acceleration. What is mean by acceleration? Acceleration is denoted by small a. Acceleration समजण्यासाठी एक एक्झाम्पल देतो आणि त्या एक्झाम्पल वरून मग आपल्या लक्षात येईल acceleration means काय. एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगच्या टॉप वरून सपोज एखाद्या स्टुडंटनी एक स्टोन रिलीज केला. स्टोन इज रिलीज. व्हॉट विल हॅपन? मी काय केलं, दुसऱ्या बिल्डिंग वरून या फॉलची खाली पडतानाचा व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ नंतर बघितला. आणि पहिल्यांदा काय केलं, 1 सेकंदापर्यंत मी व्हिडिओ पाहिला, स्टार्ट स्टॉप. 1 सेकंदानंतर माझ्या असं लक्षात आलं दिस स्टोन इज हिअर. हा स्टोन इथं आला आणि याला इथपर्यंत यायला वेळ किती लागला? 1 सेकंड. आणि हे डिस्टन्स मी मेजर केलं तर हे 10 मीटर सापडलं. दिस डिस्टन्स विल बी व्हॉट? 10 मीटर. नंतर परत स्टार्ट केलं. परत स्टार्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की स्टोन या ठिकाणी आला आणि या ठिकाणी आल्यानंतर इथपर्यंत परत यायला त्याला वेळ लागला
1 सेकंड आणि हे डिस्टन्स जेव्हा मी कॅल्क्युलेट केलं इट इज फाउंड टू बी 20 मीटर. परत स्टार्ट केला, परत स्टार्ट करून नंतर पाहिला तर स्टोन डायरेक्टली ग्राउंडवर टच झाला. परत इथून इथपर्यंत यायला वेळ किती लागला 1 सेकंड आणि हे डिस्टन्स मी नंतर कॅल्क्युलेट केलं तर हे किती मेजर झालं 30 मीटर. आता या सिच्युएशन मध्ये बघा 1 सेकंड 1 सेकंड 1 सेकंड अग्री मीन्स टाइम इंटरवल सेम आहे. बट पहिल्यांदा डिस्टन्स 10 मीटर, नंतर 20 मीटर, नंतर 30 मीटर. सो या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सांगता येईल की हे मोशन युनिफॉर्म नाही बिकॉज इट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. मीन्स बघा या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं रिलीज करतानाची त्याची व्हेलॉसिटी किती 0. रिलीज करताना त्याची व्हेलॉसिटी किती 0 मीटर पर सेकंड. या ठिकाणी विचार केला तर व्हॉट इज द व्हेलॉसिटी 10/1 10 मीटर पर सेकंड. या ठिकाणी विचारलं तर 20/1 20 मीटर पर सेकंड. या ठिकाणी व्हेलॉसिटी विचारलं तर डिस्टन्स अपॉन टाइम 30/1 means 30 मीटर पर सेकंड. आता प्रत्येक सिच्युएशन मध्ये बघा velocity 0 10 20 30 velocity is changing, velocity is not constant. सो एक कन्सेप्ट आता या ठिकाणी येतो तो म्हणजे ऍक्सेलरेशन. काय आहे ऍक्सेलरेशन तर जेव्हा जेव्हा वेलोसिटी चेंज होईल, लक्षात ठेवा जब जब वेलोसिटी चेंज होगी तब तब एक्सेलरेशन आएगा. वेलोसिटी जर चेंज नसती झाली तर मग एक्सेलरेशन आला नसता. बट या सिच्युएशन मध्ये वेलोसिटी इज चेंजिंग. ऍज वेलोसिटी इज चेंजिंग there is a acceleration. There is a acceleration. So always remember that whenever there is a change in velocity there is a acceleration. यावर आपण डेफिनेशन सांगू शकतो acceleration. What is the definition of acceleration? Rate of change of velocity. Velocity change होण्याचा जो रेट आहे that is called acceleration. Rate of change of velocity is called acceleration and it is denoted by small a. It is denoted by small a. So rate of change of velocity is called as what? Acceleration. It is denoted by small a. आणि याचा फॉर्म्युला काय दिला? रेट आला म्हणजे अपॉन टाइम आला. मी अगोदरही सांगितलं होतं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज वेलोसिटी. सो त्या ठिकाणी आपण लिहिलं होता डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी आहे म्हणजेच वेलोसिटीचा रेट आहे म्हणजेच चेंज इन वेलोसिटी. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. Change in velocity upon time. This is the formula for acceleration. आता या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्येक वेळेस दोन वेलोसिटी येतील. एक ही वेलोसिटी असणार आहे, एक ही वेलोसिटी असणार आहे. ही सुरुवातीची वेलोसिटी, ही नंतरची वेलोसिटी. तर दोन वेलोसिटीला आपण दोन लेटरने डिनोट करणार आहोत. एक आहे इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी इज डिनोटेड बाय u. Final velocity is denoted by v. कशाने डिनोट करणार आपण फायनल वेलोसिटीला v न. सो चेंज काढायचा असतो आणि काय काढायचं असते एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी म्हणजेच फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी upon time. So this is the second formula of acceleration. यावरून तुम्ही एक फॉर्म्युला परत लिहू शकता. What is the formula? Acceleration is equal to final velocity minus initial velocity upon time. This is the
मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर ऍक्सेलरेशन. सो यावरून आपण ऍक्सेलरेशन अशा वेळेला डिफाइन करू शकतो. डेफिनेशन अतिशय इझी आहे. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी is called acceleration. The rate at which the velocity changes is called as acceleration. Acceleration चा meaning actually काय असतो? velocity change होण्याचा जो रेट असतो, ज्या रेटने velocity change होत असते, सपोज 5 मीटर पर सेकंड ची velocity असेल आणि नंतर 10 मीटर मध्ये झाली एका सेकंदात, तर चेंज किती झाला? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट काढू आपण. So final velocity minus initial velocity upon time या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करायचं असते. ओके, वेलोसिटीच्या फॉर्म्युल्यावरून आपण युनिट फाइंड आउट करू शकतो. व्हॉट विल बी द युनिट ऑफ ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं युनिट बघा कसं कॅल्क्युलेट करणार आपण. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम v minus u upon t. v आणि u दोन्ही वेलोसिटी आहेत. वेलोसिटी मधून वेलोसिटी मायनस केली म्हणजेच काहीतरी वेलोसिटीच राहणार आहे. सो वेलोसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंड. आणि टाइमचं युनिट काय? सेकंड. म्हणजे याचं युनिट झालं मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला असं पण लिहिले जाते, याला असं सुद्धा लिहितात. याला रीड करायचं मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर सेकंड टू द पॉवर -2. एक वेळ आणखी याला रीड करताना मीटर पर सेकंड पर सेकंड, मीटर पर सेकंड पर सेकंड. दिस इज इन SI सिस्टम. हे युनिट कशाचं झालं? SI सिस्टम. या SI युनिट जे होल युनिवर्स मध्ये पूर्ण जगामध्ये सायंटिस्ट लोकांनी एक्सेप्ट केलेली सिस्टम आहे. सो दिस इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरा एक युनिट मेजर करण्याची सिस्टम आहे, दॅट इज CGS. CGS मध्ये याचे युनिट मीटर. SI मध्ये मोजतात. डिस्टन्स कशात मेजर करतात? मीटर मध्ये किंवा डिस्प्लेसमेंट. आणि CGS युनिट मध्ये मीटरच्या ऐवजी काय आहे? ते सेंटीमीटर. टाइम सेकंड मध्येच मोजला जातो. इट इज सेंटीमीटर सेकंड. सो दिस विल बिकम सेंटीमीटर per second square and this is unit in CGS. CGS सिस्टम मध्ये ऍक्सेलरेशनचं युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आणि SI सिस्टम मध्ये त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन. बेसिकली ऍक्सेलरेशन 3 टाइपचे सांगितले जातात. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, झिरो ऍक्सेलरेशन आणि negative acceleration. What is positive acceleration? What is negative? What is zero acceleration? एक example घेऊ आपण. त्या आधारावर लक्षात येऊन जाईल की what is it mean. For example, suppose first a car is moving with velocity 10 meter per second. एक कार 10 meter per second च्या velocity ने जाते and suddenly its speed increases, velocity increases. Velocity increase झाली 20 मीटर पर सेकंड and यासाठी टाइम लागला 2 seconds. 2 सेकंड टाइम लागला. सो या सिच्युएशन मध्ये कॅल्क्युलेशन करायचं झालं तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला v minus u upon t. पुट करा व्हॅल्यू 20 minus 10 upon 2 seconds. 20 minus 10 10 upon 2 means 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो या ठिकाणी जे आन्सर आलं इट इज 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे अँड दॅट्स व्हाय दिस ऍक्सेलरेशन इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. सेकंड एक एक्झाम्पल परत घेऊ आपण. सपोज अ कार इज मूव्हिंग विथ वेलोसिटी 10 मीटर पर सेकंड आणि नंतर पाहिलं 2 सेकंदानंतर t is equal to 2 seconds. The speed of the car is also 10 meter per second. गाडीचा स्पीड वाढलाच नाही, कमी झाला नाही. म्हणजे या सिच्युएशन मध्ये ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं तर v minus u upon t. व्हॅल्यू पुट करा. फायनल वेलोसिटी 10, इनिशियल वेलोसिटी 10 upon 2 सेकंड. 10 minus 10 0. जर ऍक्सेलरेशन 0 आलं then it is called
zero acceleration. Third example घेऊ आपण. Suppose a car is moving with 20 meter per second. सुरुवातीला 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी जात आहे and driver applies the brake. ड्रायव्हरने काय केले? ब्रेक अप्लाय केले. सो अप्लाय ब्रेक नंतर सांगू शकता त्याची व्हेलॉसिटी किती होईल? 0. गाडी थांबून गेली. टाइम लागला या सिच्युएशनला 4 सेकंड. 4 सेकंदात ती गाडी थांबली. आपण ही गाडीची ब्रेक दाबल्यानंतर लगेच थांबत नाही, काही सेकंदानंतर गाडी थांबते. सो या सिच्युएशन मध्ये ऍक्सेलरेशन फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. व्हॅल्यू पुट करा. फायनल वेलोसिटी 20, इनिशियल फायनल वेलोसिटी 0, इनिशियल वेलोसिटी 20 अपॉन 4 सेकंड. दिस इज इक्वल टू 20 अपॉन 4 मायनस 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आलं आणि म्हणून या ऍक्सेलरेशनला म्हणायचं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. इज इट क्लियर? सो ऍक्सेलरेशन इज ऑफ 3 टाइप. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, झिरो ऍक्सेलरेशन and negative acceleration. Okay, remember that acceleration is a vector quantity. Just a distance displacement is a vector quantity, velocity is a vector quantity. Like that, acceleration is also a vector quantity. Acceleration ही vector quantity आहे. हे तर झाले 3 टाइप. आणखी एक्सेलरेशन 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड केले जाते. एक युनिफॉर्म एक्सेलरेशन आणि एक नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. जे आपण बघा एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं स्टोन फॉल करण्याचं, त्या एक्झाम्पलला जर आपण परत एकदा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्या सिच्युएशन मध्ये एक्सेलरेशन हे युनिफॉर्म असते. बघा कसं आपण कन्सिडर केली होती एक टॉल बिल्डिंग. पहिल्यांदा इनिशियल वेलोसिटी 0, नंतर स्टोन आला होता या ठिकाणी. या ठिकाणी डिस्टन्स होतं 10 मीटर, टाइम होता 1 सेकंड. परत डिस्टन्स होतं 20 मीटर, टाइम होता 1 सेकंड. आणि या ठिकाणाहून परत या ठिकाणी आलं, टाइम 1 सेकंड, डिस्टन्स होता 30 मीटर. या ठिकाणी सांगा वेलोसिटी किती होईल? 10 मीटर पर सेकंड. या ठिकाणी वेलोसिटी किती असेल? 20 मीटर पर सेकंड. या ठिकाणी वेलोसिटी किती होईल? 30 मीटर पर सेकंड. आणि इनिशियली या ठिकाणी वेलोसिटी किती होणार आहे? 0. रिलीज केला होता. आता बघा या ठिकाणी काय करायचं? प्रत्येक ठिकाणी एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं. बघा प्रत्येक ठिकाणी जर एक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलं, फॉर्म्युला आहे आपल्याकडे. बघा किती येते. पहिल्या सिच्युएशन मध्ये a1 फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. फायनल वेलोसिटी v minus u upon t, 10 minus 0 upon 1, it is 10 meter per second square. Second situation मध्ये बघा 20 minus 10 upon time, 20 minus 10 upon time, 10 meter per second square. Third, 30 minus 20 upon 1, 30 minus 20 upon 1, again 10 meter per second square. So या सिच्युएशन मध्ये बघा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आहे आणि ज्या ज्या वेळेस एक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल त्या त्या वेळेस लक्षात घ्यायचं दिस टाइप ऑफ एक्सेलरेशन इज कॉल्ड युनिफॉर्म एक्सेलरेशन. आणि जर असंच कॅल्क्युलेशन करताना जर ह्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत 10, 9, 8, 11, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह कधी 0, त्या सिच्युएशन मध्ये आपण सांगू शकतो की एक्सेलरेशन इज नॉन युनिफॉर्म. हे लक्षात घ्या. युनिफॉर्म एक्सेलरेशन मध्ये एक्सेलरेशन इज कॉन्स्टंट और फिक्स्ड. नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन मध्ये एक्सेलरेशन इज नॉट फिक्स और कॉन्स्टंट. सो दिस इज एक्सेलरेशन. बरोबर. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आपल्याला आता ग्राफ बघायचे. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. सो युनिफॉर्म मोशन माहिती आहे तुम्हाला कशाला म्हणायचं? When an object covers equal distance in equal interval of time, then it is called as uniform motion.
सो युनिफॉर्म मोशनमध्ये आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स टाइम ग्राफ, म्हणजे एका ॲक्सिसवर घ्यायचा डिस्टन्स, एका ॲक्सिसवर घ्यायचा टाइम. त्यासाठी अगोदर बघा टाइम आणि डिस्टन्स दोन क्वांटिटी आपण कन्सिडर करू. टाइम सपोज 0 सेकंड आहे तर डिस्टन्स कव्हर करतच नाही आहे एखादी गाडी, दॅट इज 0 डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट एस ने डिनोट करतात. सेकंड सपोज 10 सेकंड नंतर 10 मीटर डिस्टन्स कव्हर करत आहे, 20 सेकंड नंतर 20 मीटर डिस्टन्स कव्हर करत आहे, 30 सेकंड्स नंतर 30 मीटर डिस्टन्स कव्हर करत आहे, 40 सेकंड नंतर 40 मीटर डिस्टन्स करत आहे. इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. डिस्टन्स 10 सेकंड 10 मीटर, 10 सेकंड 10 मीटर, 20 सेकंड 20. जेवढं डिस्टन्स तेवढाच टाइम आहे. दिस इज युनिफॉर्म मोशन आणि युनिफॉर्म मोशनचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ग्राफ. तो ग्राफ फाइंड आउट करण्यासाठी आपण ड्रॉ करू. सो नेहमी लक्षात ठेवायचं वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस असा ग्राफ असतो. वाय ॲक्सिसला आपण टाइम एक्स ॲक्सिसवर आपण टाइम दाखवू, वाय ॲक्सिसवर आपण डिस्टन्स दाखवू. वाय ॲक्सिसवर डिस्टन्स आणि एक्स ॲक्सिसवर टाइम दाखवू. यावर कोऑर्डिनेट प्लेस करू आपण. हा 0 10 20 30 40 50 like this. 10 20 30 40 50 60 like this. यामध्ये एक कोऑर्डिनेट नक्की वाढू शकतो तुम्ही. 50 सेकंड 50 मीटर. सो दिस इज व्हॉट एक छोटासा टेबल. थोडंसं आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो आहे तो डिफिकल्ट दिलेला टेबल आहे. आपण हा टेबल जर लक्षात ठेवला तर फार इझी जाईल. ग्राफ ड्रॉ करायचा इझी होईल. पहिला पॉईंट कोणता आहे 0 0. हा आपला पहिला पॉईंट 0 0 10 10 पॉइंट्स प्लॉट करता येत असतील तुम्हाला. 8th मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये होतं. दिस इज अवर फर्स्ट पॉइंट 10 10. 20 20 दिस इज 20 20. 30 30 30 30. 40 40 दिस इज 40 40. 50 50 दिस इज 50 50. दिस इज द पॉइंट. यामधून जाणारी लाईन ड्रॉ करायची, सरळ लाईन जाईल आणि दिस इज व्हॉट. थोडंसं मी याला ॲडजस्ट करतो. दिस इज स्प्रेड लाईन. दिस इज 50. ओके. सो या सिच्युएशनमध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणचा जो ग्राफ आहे हा युनिफॉर्म मोशनचा ग्राफ आहे. दिस इज युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. आणि डिस्टन्स टाइम ग्राफवर जे दाखवलेलं आहे इट इज स्पीड किंवा वेलॉसिटी. लक्षात ठेवायचं डिस्टन्स टाइम ग्राफ नेहमी काय दाखवतो वेलॉसिटी किंवा स्पीड. आता या ठिकाणची स्पीड किंवा वेलॉसिटी कशी आहे युनिफॉर्म. वेलॉसिटी इथं किती 10/10 1. टाइम आणि डिस्टन्सला डिवाइड केलं तर 1. 20/20 1. 30/30 1. 40/40 1. 50/50 1. मीन्स 50/50 1. सो प्रत्येक ठिकाणी स्पीड सेम आहे, फिक्स आहे. म्हणून या प्रकारच्या मोशनला काय म्हणायचं युनिफॉर्म मोशन. हे तर झालं युनिफॉर्म मोशन. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर दिस इज वन युनिफॉर्म मोशन. आता सेकंड बघू आपण नॉन युनिफॉर्म मोशन. ओके. डेफिनेशन तुमच्या लक्षात असेल. नॉन युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं? व्हेन एन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. एकीकडे टाइम घेऊ, एकीकडे डिस्टन्स घेऊ. सपोज 0 0. ओके. 10 सेकंड मध्ये हा 20 मीटर घेत आहे. नेक्स्ट 20 सेकंड मध्ये हा 30 घेत आहे. 30 सेकंड मध्ये हा सपोज 60 घेत आहे. डिस्टन्स एवढं कव्हर करत आहे. 40 सेकंड मध्ये 20. 50 सेकंड्स मध्ये 10. सो अशा प्रकारचे
डिस्टन्स फिक्स नाही आहे, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो या सिच्युएशन मध्ये जो ग्राफ आहे तो कसा असणार आहे आपल्याला ते बघायचं आहे. परत एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण ड्रॉ करू. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस वर आपण रिप्रेझेंट करू. एक्स ॲक्सिस वर नेहमी लक्षात ठेवायचं टाइम दाखवायचा, वाय ॲक्सिस वर नेहमी लक्षात ठेवायचं डिस्टन्स दाखवायचा. टाइम साठी फिक्स आहे एक्स ॲक्सिस 10, 20, 30, 40, 50, 60 like this. इकडे सुद्धा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 like this. पहिला कोऑर्डिनेट 0 0. ओके, दिस इज 0 0. 10 सेकंड मध्ये 20 डिस्टन्स, 10 सेकंड मध्ये 20 डिस्टन्स, हा पॉइंट. 20 सेकंड मध्ये 30, 20 सेकंड मध्ये 30, दिस इज द पॉइंट. 30 सेकंड मध्ये 60, 30 सेकंड मध्ये 60, हा इथे. 40 सेकंड मध्ये 20, 40 सेकंड मध्ये 20, हा या ठिकाणी. 50 सेकंड मध्ये 10, 50 सेकंड मध्ये 10, या ठिकाणी. स्पीड आता कमी जास्त होत आहे. याला जॉईंट करायचं. याला जर जॉईंट केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा ग्राफ मिळेल. दिस इज नॉन युनिफॉर्म मोशन. हाच ग्राफ आपल्या टेक्स्टबुक मध्ये जर व्हॅल्यूज घेतल्या तर अशा प्रकारचा येईल. याला काही असा फिक्स नसतो. हा ग्राफ अशा पद्धतीने हाही ग्राफ चालतो. या सिच्युएशन मध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष देईल की तुमची स्पीड वाढत आहे, काही ठिकाणी कमी सुद्धा होत आहे, या ठिकाणी फक्त वाढत आहे, कमी होत नाही आहे. सो दिस इज नॉन युनिफॉर्म